पाऊस पडला की अनेक ठिकाणी वृक्षारोपणाला सुरुवात होते, मात्र त्यांच्या संगोपनाची जबाबदारी अनेक ठिकाणी घेतली जात नाही। अशात वंचित वृक्षाचं संगोपन व्हावं यासाठी अकोल्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष संगोपनासाठी पुढाकार घेतलाय। ही वृक्ष आम्हालाही माहित नाही कोण लावली, पण आता ही अर्धवट मेलेल्या परिस्थितीतली वृक्ष आहेत आणि आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्तचं औचित्य साधून ही झाडं जगवण्याचा निर्धार केलेला आहे। आणि साहेबांचा आदेश सुद्धा आहे की बा दुष्काळाशी लढा द्या, आणि या दुष्काळाच्या लढ्यानिमित्तानं आमच्या डोक्यात आलेली ही संकल्पना होती की या रस्त्याच्या आजूबाजूनं दुतर्फा असलेली जर झाडं आपण जगवली तर या रस्त्याच्या बाजूनं सावलीत सुद्धा मिळेल आणि एक दुष्काळाच्या याच्यासाठी निवारण करण्याची संधी सुद्धा मिळेल। अकोला जिल्ह्यातील गेल्या वर्षी शहरी भागासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली आहे, परंतु अनेक ठिकाणी या वृक्षांकडे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना दिसलं। अकोल्यातील आगार गावाजवळ रस्त्यालगत अनेक छोटी छोटी वृक्ष आहेत, पण वृक्षाकडे दुर्लक्ष होत आहे। त्यांचं अनेक ठिकाणी योग्य संगोपन होत नाही। प्रत्येक वर्षी वाढणारं तापमान आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आगार गावातील रस्त्यालगतच्या वृक्षाचं संगोपन करण्याचा निर्धार केला आहे। प्रकाश आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त या कार्याला सुरुवात झाली आहे। अकोटवरून कुशल भगत यांचा हा वृत्तांत।